महाराष्ट्राचं राजकारण हे राज्यातील प्रमुख 6 पक्षांभोवती सध्या फिरतंय। त्यामध्ये शिवसेनेचे 2 गट, राष्ट्रवादीचे 2 गट आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशा या 6 पक्षांभोवती महाराष्ट्राचं राजकारण फेर धरतंय। मात्र सर्वाधिक चर्चा असते ती म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला कायम खिंडार पाडण्याचे प्रयत्न, यांचे खासदार आमदार फोडण्याचे प्रयत्न हे शिंदे गटाकडून होत असतात आणि त्याच्या चर्चा या वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळतात। असाच एक प्रयत्न सध्या सुरू आहे आणि तो म्हणजे ऑपरेशन टायगर। ऑपरेशन टायगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 खासदारांपैकी 6 खासदारांना फोडून त्यांना शिवसेनेसोबत आणायचं आणि लोकसभेमध्ये त्यांचा एक वेगळा गट स्थापन करून त्यांना या पक्षामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये घेऊन त्यांचा महायुतीमध्ये त्यांना सामील करून घेण्याचा जो प्रयत्न सुरू आहे यालाच ऑपरेशन टायगर म्हटलं जातं आहे। मात्र शिवसेना पक्षातील सर्वच खासदारांकडून म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांकडून या ऑपरेशन टायगरला कायम नकार देण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून याच्या सगळ्या बातम्या या फेटाळण्यात आलेल्या आहे। या संबंधी सध्या जी चर्चा सुरू आहे त्याचं खरं कारण म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे शिंदेंची भेट घेत आहेत, शिंदेंचे चिरंजीव आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत स्टेज शेअर करतायत आणि या सगळ्यामुळे चर्चा सुरू आहे ती महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना फुटते का आणि फुटत नसेल तर त्याचं कारण काय, या सगळ्या संबंधी आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। अरविंद सावंत, अनिल देसाई, ओमराजे निंबाळकर आणि राजाभाऊ वाजे या 4 खासदारांनी ठाम भूमिका घेतल्यामुळं सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला पूर्णपणे ब्रेक लागलेला आहे आणि आता ही चर्चा देखील संपुष्टात येताना दिसते। आजच ठाकरे गटाचे खासदार आष्टीकर यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की अशी कोणतीही चर्चा नाही आहे, आमची जी भेट होते ती फक्त कामानिमित्त आहे आणि कामानिमित्त भेट असल्यानंतर त्याची चर्चा ज्या पद्धतीने केली जाते की ऑपरेशन टायगर होत आहे आणि त्यासाठी आम्ही शिंदेंना भेटत आहोत किंवा शिंदेंसोबत जाण्याचा आमचा कोणताही इरादा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। मात्र ही चर्चा होण्याचे कारण काय आहे तेही जाणून घेतलं पाहिजे। 4 खासदारांनी ऑपरेशन टायगर हे उलटवून लावलंय असं सध्या सगळीकडे चर्चा आहे। या 4 खासदारांमध्ये जे मजबूत स्तंभ राहिलेले आहेत शिवसेनेचे त्यामध्ये अरविंद सावंत दक्षिण मुंबईमधून ते खासदार आहेत। मुंबईतील शिवसेनेचा अत्यंत आक्रमक आणि दिल्लीतील प्रमुख चेहरा म्हणून अरविंद सावंत हे ओळखले जातात। दक्षिण मुंबईतील मराठी आणि बिगर मराठी मतदारांवर त्यांची मजबूत पकड आहे। त्यांच्यावर दबाव आणण्याचा किंवा त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न हा निष्फळ ठरलेला आहे। त्यांचं एक स्टेटमेंट सध्या बरंच चर्चेमध्ये असतं ते म्हणजे मी बॉन्डवर लिहून देतो की मी शिवसेना सोडणार नाही, मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही आणि त्यामुळेच ऑपरेशन टायगरला मोठी खीळ बसलेली आहे। मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही। त्यानंतर शिवसेनेच्या दुसऱ्या शिलेदाराचं नाव आहे ते म्हणजे अनिल देसाई। दक्षिण मध्य मुंबईतील खासदार असलेले अनिल देसाई हे पक्षाचे रणनीतिकार म्हणून देखील ओळखले जातात। पडद्यामागची रणनीती आणि कायदेशीर बाबी आणि संघटनात्मक बांधणी यामध्ये अनिल देसाईंचा हातखंडा आहे। दिल्लीतील संसदेच्या राजकारणापासून ते मुंबईतील स्थानिक शाखांपर्यंत त्यांचा थेट संपर्क असल्यानं त्यांनी शिंदे गटाच्या हालचाली वेळीच ओळखून त्या मोडून काढल्या आणि त्यामुळेच ऑपरेशन टायगरला निष्प्रभ करण्यामध्ये यश आलेलं आहे। या यादीतील तिसरं नाव आहे ते म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर। मराठवाड्यातील अत्यंत लोकप्रिय आणि भावनिक जनमानसाशी जोडलेलं नेतृत्व म्हणजे ओमराजे निंबाळकर। पक्षफुटीच्या काळातही त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती। ऑपरेशन टायगर अंतर्गत त्यांच्या मतदारसंघात फूट पाडण्याचे प्रयत्न झाले, परंतु
त्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेमुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे शिंदे गटाला तिथे पाय रोवता आलेला नाही आहे. आणि ऑपरेशन टायगर निष्प्रभ करण्यामधलं चौथं आणि महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे खासदार राजाभाऊ वाजे. उत्तर महाराष्ट्रातील एक अत्यंत संयमी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी जोडलेलं नातं. नाशिक आणि परिसरात शिंदे गटानं मोठी ताकद लावली असतानाही राजाभाऊ वाजे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून उत्तर महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर हे अपयशी ठरवलेलं आहे. ऑपरेशन टायगर का फसलं? निष्ठा आणि नैतिकतेचा दबाव या चारही खासदारांनी जनभावनेचा आदर केला आणि फुटून गेलेल्या नेत्यांवर लागणारा गद्दार हा शिक्का आणि मतदारसंघातील नाराजी याची पूर्ण जाणीव होती आणि त्यामुळेच त्यांनी या प्रलोभनाला बळी न पडता मूळ पक्षात म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहणं पसंत केलं. दुसरं कारण म्हणजे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता नव्हती. या नेत्यांनी केवळ स्वतःची जागा सांभाळली नाही तर त्यांच्यासोबत असलेले जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि स्थानिक कार्यकर्त्यांची फळी देखील फुटू दिली नाही. नेते जरी गळाला लावायचे म्हटले तरी जनता आणि कार्यकर्ते मागे येणार नाहीत हे शिंदे गटाच्या लक्षात आलं आणि त्यामुळंच हे ऑपरेशन टायगर फसलेलं दिसतंय. ऑपरेशन टायगर फसण्यामध्ये फक्त शिवसेनेच्या खासदारांची पक्षासोबतची एकनिष्ठता, त्यांची वज्रमूठ ही तर कारणीभूत आहेच, मात्र त्यासोबतच महाविकास आघाडीचे अंतर्गत ताकद देखील याच्या मागे आहे. शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या असलेल्या समन्वयामुळे या चारही नेत्यांनी आपल्या मतदारसंघात महाविकास आघाडीची मोठी ताकद आपल्या पाठीशी असल्याची खात्री होती आणि त्यामुळेच त्यांनी शिवसेना शिंदे गटासोबत जाणं नाकारलं आणि त्यामुळे ही ऑपरेशन टायगरची जी रणनीती आखली जात होती तिला कुठेतरी खीळ घालण्याचा, तिला निष्प्रभ करण्याचा प्रयत्न होतोय. हे चार खासदार जर गेले असते तर काय झालं असतं हे देखील समजून घेतलं पाहिजे. लोकसभेमध्ये शिवसेनेचे 9 खासदार आहेत आणि या 9 खासदारांपैकी जर 6 खासदार हे एकत्र गट करून शिंदे गटासोबत गेले तर त्याला एक संविधानिक मान्यता मिळते. तो ठाकरे गटाचा एका गटाचा उठाव मानला जातो आणि त्याला मान्यता मिळून लोकसभेमध्ये त्यांचा वेगळा गट तयार होऊन त्यांची खासदारकी ही कायम राहते. आणि त्यामुळेच जर हे सगळे 4 खासदार एकत्र राहिले तर उरलेल्या 5 खासदारांनी जाऊन देखील काहीही फरक पडत नाही, त्यांची खासदारकी जाण्याची शक्यता असते. याचं उदाहरण आपण नुकतंच पाहिलेलं आहे ते म्हणजे राज्यसभेमधील आम आदमी पार्टीचे खासदार फुटून बाहेर पडले आणि 7 खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. शिवसेनेचे लोकसभेमध्ये 9 खासदार आहेत. त्यामध्ये सुरुवातीला जे 4 खासदार सांगितले ते अरविंद सावंत दक्षिण मुंबईमध्ये, त्यासोबतच अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील आणि महाराष्ट्रातील म्हणजेच मराठवाड्यातील ओमराजे निंबाळकर धाराशिव, नाशिकमधील राजाभाऊ वाजे, शिर्डीतील भाऊसाहेब वाकचौरे, हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि यवतमाळ वाशिम येथील संजय देशमुख हे 9 खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आहेत. या 9 खासदारांपैकी किमान 6 खासदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होतोय. मात्र ठाकरे गटाचे 4 खासदार एकत्र असल्यामुळे, त्यांची वज्रमूठ असल्यामुळे शिंदेंचे प्रयत्न फसताना दिसत आहेत. अरविंद सावंत, अनिल देसाई यांच्यामुळे मुंबईतील ठाकरे गटाचं वर्चस्व अबाधित राहिले तर ओमराजे निंबाळकर आणि राजाभाऊ वजे यांनी अनुक्रमे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पक्षाचा गड राखला. या 4 प्रमुख खासदारांनी नकार दिल्यामुळे शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची हवा निघून गेली आहे आणि ठाकरे गटाला राजकीयदृष्ट्या उभारी मिळताना दिसते. या संबंधित तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास हाईप करायला विसरू नका. अशाच राजकीय बातम्या आणि व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. धन्यवाद.